आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न केली जाणार आहे। प्रत्येकी 4 षटकाचा सामना आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी। एका बाजूला गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान आय थिंक एनके स्पोर्ट खांडवल संघ आहे। हेड असा कॉल आहे परंतु टेल आलेला आहे। टॉस जिंकला या ठिकाणी पीसी संघाने। पाहुण्यांचा आभार। आय थिंक टॉस विनिंग संघाला शेतीपे आहे आपण देणार आहोत, जे आम्हाला खेरेली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय हनुमानजी भटागे यांच्या वतीने आम्हाला शेतीपे लाभलेला आहे। पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। विनय, आतापर्यंत जो खेळ तुमच्याकडून झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात का? नाही, थोडा आम्हाला बॉलिंगमध्ये पण चेंजेस करावे लागेल आणि बॅटिंगमध्ये पण। म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की गोलंदाजीमध्ये आमच्याकडून चुका होत आहेत, परंतु ही चूक प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्यासाठी चांगली नसणार आहे, कारण समोर संघ आपण जर पाहिले तर एनके स्पोर्ट खांडवल संघ आहे। टॉस जिंकला काय करायचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण। विनय, तुला काय वाटतं की गोलंदाजासाठी फलंदाजांसाठी दोन्ही पण। आणि तुम्ही त्या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगला वापर केलाय, तर प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40च्या आत। जर तुम्ही या असोसिएशन अंतर्गत दुसऱ्या क्रमांकावर रँक करताय, परंतु मागील 3-4 स्पर्धा जर पाहिल्या तर हवी तशी तुमची कामगिरी होत नाहीये, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय बदल झालाय? पोरं जॉबला असतात, प्रत्येक जण प्रॅक्टिसला येत नाही त्याचंच। आणि ALPL साठी काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? ALPLला जेवढे पण यंग प्लेअर आहेत त्यावेळी चांगला परफॉर्मन्स करावा। जरूर, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा एज अ आयकॉन म्हणून। ओमकार, बॅटिंग करायच्या 4 षटकाची लढत आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेस? 50-55। आपले जे खेळाडू नेहमीच उतरत आहेत तेच आहेत की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय आम्हाला बदल पाहायला मिळू शकेल? नाही, जे टीम ऑलरेडी आहे तीच। आणि एक्झॅक्टली जास्त तुम्हाला कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत? जर तुम्हाला पीसी संघाला जर चांगला खडतर आव्हान निर्माण करायचं असेल तर? विनोद पाटील, आमचे डबल रोल आणि सौरभ पाटील। तुम्ही या मॉर्निंग सेशनमध्ये पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर ब्रेक मिळाला, त्या ब्रेकमध्ये काय चर्चा तुम्ही केली, काय प्लॅनिंग आय थिंक सुजित पाटीलने तुम्हाला काय धडी दिलेले आहेत? त्यांनी ते सांगितलं आपलं 100% द्यावं सर्वांनी। आणि या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? हां, आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि आयोजन खूप सुंदर आहे। जरूर, तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। ऑल दी बेस्ट मित्रांनो। जरूर आपण नाणेफेकी नुकतीच संपन्न केली। टॉस जिंकला गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली मनोज कारवे सर। थँक्यू सो मच। Yes, sir. Thank you so much, Voice of PTC, Voice of Amnil Donat Cricket Association, Mr. योगेश पाटील सर। रसिको, आपण पाहताय सावरीदेव चषक 2025 ही स्पर्धा आणि पाहता पाहता पहिला दिवस सुद्धा आत्ता आपण यशस्वी पद्धतीने पार पाडतोय। अगदी संपण्याच्या मार्गावरती 2 पाऊल फक्त दूर आहोत आपण आजचा दिवस पूर्ण करण्यासाठी। जरूर मित्रांनो, या ठिकाणी एक पारितोषिक आलं होतं पीसी संघासाठी। करत कुठल्याही फलंदाजाने जर 6 हॅट्रिक पूर्ण केली तर ग्रामपंचायत आमनेपाडाचे माजी उपसरपंच सन्मान योगीजी जाधव आणि संदीपजी जाधवच्या वतीने 2000 रुपयाचे पारितोषिक। तर विनय, आय थिंक ते आमच्याकडे पे आहेत, सामना संपन्न झाल्यानंतर आपण कॅश न ती घ्यायची आहे। इट्स ओके, ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स। येस, आपण पाहू शकता बघा, स्क्रीन पूर्णपणे आपण भरलेली आहे। त्याचं कारण की चर्चासत्र बघा, चर्चेला उधाण आलंय। रमेशजी बजागे साहेबांच्या सुद्धा येथे मोबाईलमध्ये खूप काय अगदी त्यांनी मूव्ही लावली असं वाटतं की पूर्णपणे गुंतून गेलेत ते। बघा, त्यांचा स्थान त्यांनी आता चेंज केला। मैदानामध्ये ते असं काय दाखवत नाही, पण तो स्टेजवरती अगदी बऱ्याचशा गोष्टी दाखवतात। त्यांची बॉडी लँग्वेज पूर्णपणे रिलॅक्स आहेत। कोई गम नहीं, कोई शिकवा नहीं है, कभी खुशी तो कभी गम, मैच कोई भी जीते कोई भी हारे, हम तो ऐसे मज्जों में रहेंगे, ऐसे बता रहे रमेशजी बजागे। आणि पूर्ण आमचे विनोदजी बजागे, उमेश केणे सर, दैवतजी, हे सर्व अगदी चर्चेला उधाण आले। आमचे गणेशजी बजागे चर्चा करतायत विनोद सोबत की काय आपल्याला कमी तर पडत नाही ना, कमी असेल तर सांगा आताच। पहा मित्रांनो, ज्या बॅटनं आज विनय पाटीलनं मात्र धाबांचा पाऊस पडला, ती आय थिंक बॅट जी एसीची आहे आणि ती बॅट आमनेपाडाचे सुप्रसिद्ध उद्योजक संदीपजी जाधव त्यांनी मात्र विनय पाटील गिफ्ट म्हणून दिलेले आहे आणि त्याच बॅटनं आज विनय पाटील धमाकूल सध्या मात्र घालतो या स्पर्धेमध्ये। हो, एसे मीन्स सोपान तिस्कर विथ अक्षय म्हात्रे। एसे, एस फॉर सोपान, ए फॉर अक्षय। यस, जीतू चोरगे साहब, आप भी आगे आ जाइए, वेलकम। तर चला जाऊया आपण मैदानामध्ये। नवीन सामना इथे पेश होत आहे। एनके स्पोर्ट्स खांडवल विरुद्ध गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे।
बॅटची कडा बॅट वेगाने स्लाइस केली होती आणि तितक्याच वेगाने तिसरा स्लिपचा फिल्डर सुद्धा पोहोचला बघा. विजय पाटील त्या ठिकाणी आहेत तत्पर, अगदी सतर्क, दक्ष असं व्यक्तिमत्व विजयजी पाटील यांनी ते कव्हर केला चेंडू आणि एक धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहिलं आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून. बॉलिंग मार्गवरती मिस्टर मयूर आहे. पुढचा चेंडू घेऊन बॅकफुटला गेला, कडक शॉट, स्क्वेअर कट, अपिश फॉर द फोर रन्स. गुड शॉट. सावरी देव माझा हौसाला पावलाय सावरी देव माझा हौसाला पावलाय 4 रन. येस, नो डाऊट. एका टप्प्याने चेंडू किती वेगाने गेला होता आणि बघा अगदी वीरेंद्र सहवाग जशी सुरुवात करायचे, कसाही चेंडू टाका, सोहेब अख्तरची लखतर जसं काढायचा तशी ते सुरुवात केली जणू काय बॅट्समनने. एका बाजूला विनोद पाटील, दुसऱ्या बाजूला मिस्टर जयेशने चौकार ठोकलाय. धावसंख्या 5 वरती पाहतोय आपण. NK स्पोर्ट्स, विवेक पाटील आणि टीम खांडवल. टॉस केलाय, हा फुल टॉस, फुलटॉसच्या खाली बॅटला घुसून फटका कसून मारायचा होता पण तो तिथे टायमिंग जुळलं नाहीये. डीप मिड विकेटचा फिल्डर येतोय आणि त्याने कव्हर करेपर्यंत इथे एका धावेत समाधान मारलं बॅट्समन जयेशने. विनोद पाटीलला स्ट्राईकला आणलंय. धावसंख्या 6 वर, 6 ऑन द बोर्ड. पहिलं षटक सुरू, 4 षटकांचा मुकाबला. यानंतर क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल, टॉप 3 मध्ये जाण्याचा मुकाबला असेल. त्यामध्ये भाग्यवंत संघ पोहोचलेला आहे. जय हनुमान खांडवल बी. या वेळेला खांडवल हा प्रयत्न करतोय. NK स्पोर्ट्स आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, फिल्डरच्या जवळ अगदी पोहोचला. सीमा रेषेला चुंबन घेत असताना हा लक्षणीय चौकार. किरवली गावाचा सावरी देवहा किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात उभा राहुनी थाटात. थाटामाटामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि क्रिकेटचा सुद्धा थाटमाट बघतोय आपण. गाजावाजा इथे होऊ लागलाय या स्पर्धेचा आणि हा चेंडू चांगला कटर टाकलाय. टॉस केला होता, फ्लाईट द्यायचा प्रयत्न, गोलंदाज मयूरने कमबॅक करणारा चेंडू टाकला. पाहिलं आपण 2 चौकार ह्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या झाली 5 चेंडूमध्ये तब्बल 14 ऑन द स्कोर बोर्ड. टीम NK स्पोर्ट्स खांडवळ. शेवटचा चेंडू इनसाइड आउट, लाजबाब, प्रेक्षणीय, अगदी विलक्षणीय, अद्भुत, देखना, सुंदर, अतिमोहक चौकार. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. अगदी झकास झोकात लय भारी सुरुवात इथे केलेली आहे विवेक पाटील अँड टीम मिस्टर NK स्पोर्ट्स खांडवल या टीमकडून होत असताना एकही गडी बाद नाही. चांगल्या स्थितीमध्ये म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेसिव्ह बॅटिंग होत असताना दोन्ही पण बॅटर्सकडून एका बाजूला विनोद पाटील, दुसऱ्या बाजूला जयेश खेळतोय 5 वरती, विनोद खेळतोय 9 वरती. धावसंख्या इथे 18 काय केलं काही प्रॉब्लेम नाही. एक चौकार जास्त लिहिला गेला होता. कदाचित येणाऱ्या काळामध्ये तो चौकार येऊ शकतो मे बी. हे प्रेडिक्शन आमचं योगेश पाटील सरांचं. कारण अनेक वर्ष क्रिकेटला ज्यांनी दिलेत त्यांना अगदी जजमेंट असतं पूर्णपणे की वादळ कसं येणार आहे, ही शांतता कसली आहे. ॲक्च्युली ते बेस्ट कॉमेंटेटर आहेत. स्कोरिंगमध्ये प्रोफेशनल नाही आहे आम्ही. काही प्रॉब्लेम नाही, सॉरी फॉर दॅट. दिलगिरी व्यक्त करतोय, जे म्हणालो ते झालं, पण ते झेल प्राप्त झाला. मोठा फटका तर आला होता, पूलचा प्रयत्न केला, परंतु जशी फिल्डिंग जमवली आहे तशी बॉलिंग सुरू केले मिस्टर विनयने. आणि विनय हा विकेट टेकर आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक संपादन केली होती आणि विकेट टेकरचा हा लायसन्स घेऊन आलेला अगदी उत्कृष्ट खेळाडू आहे ज्याने धेल देण्यास भाग पाडलं आणि फलंदाज बाद होतोय. इथे धक्का क्रमांक पहिला लागत असताना जयच्या रूपामध्ये NK स्पोर्ट्स खांडवल संघाला. तर 14 धावसंख्याच आहे आणि 14 वरतीच पहिला गडी बाद झाला. 14 धावांची पार्टनरशिप पाहिली आपण विनोद पाटील आणि जयेश यांच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन जितेश जोशी येतोय ऑन द ग्राउंड. धावसंख्या 14 असताना
विनय पाटीलने पहिल्या चेंडूवरतीच विकेट आजच्या दिवसातील त्याने हा मित्र म्हणतो की 7वा विकेट प्राप्त केलाय की काय तिसऱ्या सामन्यामध्ये विनय पाटीलने. यावेळेला पूल केला, खेचून मारण्याचा प्रयत्न, फील्ड त्या ठिकाणी पोहोचले नाहीये. 2 फिल्डच्या मधून चेंडू जातो एका टप्प्याने. 4 रन. बघा जे प्रेडिक्शन केलं होतं योगेश पाटीलने हे किती खरं ठरले. हा योगेश पाटील आहे ज्याच्या वेळेला कुठली स्पर्धा होणं अशक्य आहे, अवघड आहे आणि तिथे स्पर्धेमध्ये ते नेहमीच जसं असतात तशी स्पर्धा अगदी उदयास येत असते. लोकप्रियतेचं उंच शिखर गाठत असतं आणि जिथे योगी पाटील असतात तिथे मनोज कार्य असले की अजून ती स्पर्धा लाजबाब होत असते. 4 रन. तरी ते धावा बरोबर आता जोडल्या जात आहेत. त्या 18 आहेत. विकेटचं पतन झालं पण तो आम्ही धावा थांबवणार नाहीयेत हे सूत्र घेऊन उतरले ते मैदानामध्ये NK स्पोर्ट्स खांडवलची टीम. विक पाटीलचा आदेश आहे की चेंडू फक्त तुम्हाला बघायचं आहे, चेंडूचं मेरिट बघायचं आहे आणि हा फटका सुद्धा मेरिटनुसारच मारलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने पुन्हा एकदा सुंदर चौकार येतोय या बॅट्समन कडून. धावसंख्या बरोबर आहे ती आता 22 वर. देव माझा साधा भोळा किती वर्णावी देवा तुझी लीला वर्णावी देवा तुझी लीला किती वर्णावी देवा तुझी लीला विरावी गावाला देवा उतरला देवचा वरमाला. तर लगोपाचे 2 चौकार आले. जितेश अगदी सन्मान्य सूर्यजी दिगाडकर सुद्धा आलेले आहेत. बघा कडेकडेने त्यांच्या दिशेला चेंडू जातोय. अगदी कडेकडेने फिल्डर पाहतोय. प्रेक्षकांप्रमाणे ऍक्शन बघा दैवत विरेकर सरकारांची अगदी एक स्टान्स वरती करून हा सिग्नल देत असताना षटकाराचा. बाराच्या ठोक्याला रातीच्या पाराला बाराच्या डोक्याला रात्रीच्या पाराला. चांगलाच ठोका आहे. 12चा ठोका नाही तर ह्या षटकाराचा ठोका आहे. सन्मान्य मी विनंती करतोय सूर्यजी दिगाडकर साहेबांना आपण यायचं आहे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला गणेशजी बजाके आयोजक बोलवत आहेत. या वेलकम सूर्यजी दिगाडकर. धावसंख्या 28 वर 28. षटक क्रमांक दुसरा सूर्य विनय पाटील वरती पूर्णपणे हल्ला बोल केलाय. 2 लागोपाठचे चौकार, एक षटकार खेचलाय जितेशने. पुन्हा एकदा जान टाकतो जितेश. हा बिस्तामिक स्ट्रोक आहे. बॅकवर्ड चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि जो जितेश तळपला होता त्याला शांत केलं या झेलच्या रूपामध्ये. झेल देण्यास भाग पाडलं विनय पाटीलने. फलंदाज बाद. जितेश बॅक टू द पॅव्हलियन. वाट बघतोय र भक्तांची सावरची मानाला वाट बघतोय र भक्तांची सावरची मानाला. अगदी सुंदर झेल टिपला पियुषने. अगदी सूर्यदेवता नजरेसमोर असताना सुद्धा त्या प्रखर सूर्यदेवताला न जुमानता त्यांनी लक्ष ठेवलं त्या चेंडूवरती आणि पियुषने तो झेल आपल्या सुरक्षित हातांच्या ओंजळमध्ये विसावून घेतला आणि धक्का क्रमांक दुसरा लागला तो जितेशच्या रूपामध्ये. जितेशने 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांचा पाऊस पडला. धावसंख्या 28 असताना दुसरा गडी बाद झाला टीम NK स्पोर्ट्स खांडवल संघाचा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती मिस्टर सौरभ आणि विनोद पाटील आहे. विनोद पाटील ह्या षटकामध्ये अजूनही स्ट्राईकला गेला नाहीये. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्मॅशचा प्रयत्न होता. व्ही शेपमध्ये मारण्याचा प्रयत्न. वाईडी स्लॉग आपला. चांगली फिल्डिंग झाली. फेकी होईपर्यंत एक सिंगलची प्राप्ती. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालं. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. 2 गडी बाद NK स्पोर्ट्स खांडवल संघाची 29 वर. वेलकम वेलकम. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम सूर्यजी दिगाडकर साहेब. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आपल्या किरोली गावच्या स्पर्धेमध्ये सावरी चषकामध्ये. आपलं हार्दिक स्वागत गणेशजी बजाकेंच्या या स्पर्धेमध्ये. सोबतीला ते बसलेले आहेत आणि आमचे सन्माननीय साईजी बजागे यांची सुद्धा स्पर्धा पाहतोय आपण. ही म्हणजे 2 आधारस्तंभ आमचे या स्पर्धेचे पिलर आहेत. बघा समोरच्या स्क्रीनच्या दिशेने जर नजर मारली तर अगदी अगदी दिग्गज व्यक्तिमत्व, येणारा काळ अगदी सुवर्ण काळ करण्याची क्षमता ठेवणारे 2 आमचे अगदी उभरते समाजसेवक या किरोलीच्या वासियांसाठी त्यांनी अगदी वसा घेतलाय समाज सेवेचा आणि येणारा काळ सुद्धा ते दाखवतील की आपण किरोलीचा परिसर पूर्णपणे त्या परिसराचा कायापालट करण्याची क्षमता ठेवतोय. त्यांच्यासोबतीला अनेकांचं नक्कीच इथं मदत आहे. ते मदतगारमधले आपले उपस्थित झालेले सूर्यजी दिगाडकर. आम्ही आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो की आपण अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात. आपलं अगदी शतशः आभार. जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू करतोय गोलंदाज मानव.
हो, या वेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा तिथे कुठलाही संपर्क नाही झाला. कदाचित टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू सुरेख होता, फटक्याचा स्थान सुद्धा छान होता, फक्त थोडासा चेंडूच्या मिरिटपर्यंत पोहोचू शकले नाही बॅट आणि फलंदाजाचं थोडंसं फूट वर्किंग कमी पडलं त्या ठिकाणी. पहिला डॉट बघितला पण बऱ्याच वेळानंतर, जो पहिल्या षटकात आला होता एक डॉट क्रमांक दुसरा आता पाहतोय आपण, धावसंख्या 29. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने पण आता पंचांनी हेरलं, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी चेक केलं. दैवत सर सांगतायत इट्स ॲब्सोल्युटली वाईट डिलिव्हरी. हा वाईट चेंडू पडलाय. धावसंख्या एक्स्ट्रानी फुलत असताना आता बरोबर राऊंड फिगर वरती 30 वरती 30 ऑन द बोर्ड. इथे कन्फ्युज होतो माणूस. इथे ना 30 ऑन द बोर्ड. हो, रिव्हर्स भेटला तसाच जसा स्टान्स घेतला पण तो तिथे बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. काही फटका पाण्याजोगा होता असं वाटलेलं की तिकडे चौकार झाले, पण तो नाही. अगदी खेळाडू कक्षाच्या समोर तिथे गार्ड ठेवलाय, पेट्रोलिंग करतो एक फिल्डर आणि त्या दिशेने हा फटका टोलला होता लेफ्ट हँड स्टाईलने मिस्टर सौरभने. धावसंख्या 31 वर 31 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा वाढल्या, 15 झाल्या, 29 धावसंख्या होती 2 षटकामध्ये. पण तो या ठिकाणी पाहतो आपण की इथे वाईट टाकलाय आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31. पुन्हा एकदा चेंडूला खाली ठेवलं. चेंडू अगदी बॅट आणि चेंडूचा कुठलाच संपर्क होत नाही. चेंडूच्या वरती बॅट आहे, बॅटच्या खाली चेंडू, असं आपलं चित्र पाहायला मिळतंय. 2 चेंडू असे पाहायला मिळाले आपल्याला की अचंबित करणारे होते बॉलरच्या माध्यमातून. जो ऑफस्टिकला बॅटरला बोलवतोय की ये मला बाहेर येऊन मारून दाखव, एक चॅलेंज निर्माण करतोय. पुन्हा एकदा तसाच चेंडू होता, परंतु हा खोलट टप्प्याचा ओव्हर पिच मिळाल्यामुळं ड्राईव्ह करण्यामध्ये इथे सक्षम ठरले बॅट्समन विनोद पाटील. आणि एका धावेने धावसंख्या NK स्पोर्ट्स खांडवा संघाची हळूहळू पुढे जात असताना 32 वरती. कदाचित विनोद पाटील आपली विकेट राखून खेळतोय. मे बी त्याचा मानस असेल की आपण शेवटच्या षटकामध्ये खूपच आतिषबाजी करूया, जे षटक आपण नेहमी हाणामारीचं म्हणत असतो. परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपला शहाणपण सुचून काही फायदा नसतं. तुम्ही त्या वेळेमध्येच अगदी ते कार्य केलं पाहिजे. म्हणतात की वेळ दौडू द्यायची नसते, तो प्रयत्न तुम्ही आत्ताच सुरू केला पाहिजे. नंतर का होईल माहिती नाहीये. आपण वर्तमान काळामध्येच असं काय करायचं असतं की आपला भविष्य काळ सुधारता आला पाहिजे. भविष्याची आपण चिंता आताच करून चालत नाहीये. वर्तमान काळात जे करता येईल ते करायचं असतं असं म्हटलं जातं. म्हणतात की मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. हे जीवनाचं कटू सत्य आहे. धावसंख्या 32 आहे, हे सुद्धा सत्यच आहे. 32 पेक्षा कमी नाही, 32 पेक्षा जास्त नाहीये. तिसरं षटक सुरू आहे. चांगली बॉलिंग करतोय मानव. शेवटचा चेंडू सुद्धा अगदी वाईड यॉर्कर हाताळला, बॅट आणि पॅडच्या जवळून गेला. फलंदाज खूपच बाहेर निघाला होता, परंतु त्याला हेरलं गोलंदाज मानवने. त्याला बघा दाद देत आहेत त्या ठिकाणी, त्याला शाबासकी देत आहेत. शाबासकीचं कौतुक केलं जाते. फक्त 3 धावा खर्च केल्या या तिसऱ्या षटकामध्ये आणि धावावरती रोख लगावण्यामध्ये पूर्णपणे सफल ठरलेला आहे गोलंदाज मानव. धावसंख्या 32 वरती 3 षटक समाप्ती. 2 गडी बाद टीम NK स्पोर्ट्स खांडवल, 32 वरती 2. तर आपण जसं विश्लेषण केलं की विनोद पाटील विकेट राखून खेळत होता आणि त्याच्या वाट्याला आता शेवटचं षटक आलंय. स्ट्राईकला विनोद पाटील आहे, गोलंदाज मिस्टर आविष्कार. नेहमीप्रमाणे तो शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी घेत असतो. आणि तर समोर विनोद पाटील आहे. धावसंख्या 32. उडवलाय, रिस्क घेतले, लेग स्लिप चेंडूच्या खाली पोहोचेल आणि झेल तिथे पडला होता, पण तो हातामध्ये बिसावू शकले नाही फिल्डर. त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्लिपला होते, अगदी डाव्या बाजूला चेंडूकडे नजर ठेवून धावत होते, पळत होते, परंतु चेंडू आणि हाताचं तिथे नीटसं मिलनकार झाला नाहीये. चेंडूला मिठीत घेऊ शकले नाहीयेत. परिणाम तर बघितला, पण चेंडू तो निसटला आणि 1 धाव तिथे पूर्ण झाली. धावसंख्या 33 वरती आहे. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. आता स्ट्राईकला मिस्टर सौरभ आहे, ज्याने 5 चेंडूमध्ये 3 डॉट खेळलेला आहे सौरभ. म्हणजे तसं पाहता की दोन्ही पण बॅट्समनचं इथे स्ट्राईक रेट कमी आलेला आहे, खाली झालेला आहे. विनोदने 2 चौकार जरी मारले तरी सुद्धा तब्बल आतापर्यंत 7 चेंडूला सामोरं गेलाय. हो, हा चेंडू खूपच वाईड यॉर्कर आहे. येस, दॅट्स इट. खूपच अगदी गाईडलाईनच्याही बाजूला टप्पा पडलाय
आणि परिणामतः एक एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या फुलते. धावसंख्या पोचली ती 34 वरती. तिसऱ्याच षटकामध्ये मानवने अगदी पूर्णपणे कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला. गावदेवी स्पोर्ट्स, विहाना स्पोर्ट्स, पीसीए संघाला हे कमबॅक करणारे षटक पाहिलं, परंतु ह्या षटकामध्ये त्याची नुकसान भरपाई करता येईल का, तो प्रयत्न इथे करतोय, परंतु तिथे प्रयत्नाला असफलता आणि बॉलिंगला सफलता प्राप्त होते. अगदी समोर पकडलंय, पंचांनी LBW घोषित केलाय. फलंदाज सौरभ बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. देवाची बैठक सावर मला सावली झाडाची माझ्या देवाला झाडाची माझ्या देवाला सावली झाडाची माझ्या देवाला गावागावातून भक्त हे येती देवाला नमस बोलाला देवाला नमस बोलाला माझ्या देवाला नमस. मस्त चेंडू हाताळला. अगदी स्टेटरवर होता, सरळ टाकला. अपेक्षा होती बॅट्समनची की चेंडू स्विंग होणार, टर्न होणार आणि अगेन्स्ट स्पिन गेले होते. अक्रॉस द लाईन जात असताना फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्या प्रयत्नामध्ये स्टेटरवर चेंडू सरळ गेल्यामुळे अगदी अनिल कुंबळे स्टाईलचा चेंडू हाताळला होता गोलंदाज आविष्कारने. असे चेंडू नेहमी हाताळायचे अनिल कुंबळे. त्यांचा एक मोठा विश्व रेकॉर्ड आहे. पाकिस्तानच्या अगेन्स्ट त्याने पूर्णपणे 10च्या 10 विकेट प्राप्त केल्या होत्या. ते अनिल कुंबळे, आपण त्यांना विसरू शकत नाही. इथे 2 चेंडू पूर्ण झालेत, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत, पण तिथे धावा शिल्लक आहेत होणारा. अजून धावा येणार आहेत, कारण आला षटकार, आल्याला हात खोलले बॅट्समन ओमकारचा ब्लास्ट. येतोय षटकार. हाकेला धावतो नवसाला पावतो हाकेला धावतो नवसाला पावतो पावन झाला या भिवंडी शहराला वाट बघतोय र भक्तांची आवडते मनाला वाट बघतोय र भक्तांची. मस्त चेंडूला हाफ वॉली घेतलं होतं. जणू काय हाफ वॉली आणि ओव्हरपिचचं मिश्रण होतं चेंडूमध्ये आणि जबरदस्त फटक्यामध्ये नजर होती. स्टान छान होता, बॅटचा फ्लो लाजबाब होता, टायमिंग बेमिसाल जुळवलं होतं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून जात असताना तो एक मोठा प्रहार बघितला. पण धावसंख्या पोहोचवली या षटकाराने बरोबर 40 वर. 40 ऑन द बोर्ड. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 मध्ये 2 जरी फटके आले मोठे तरी सुद्धा धावसंख्या 45 ते 50च्या आसपास मधोमध पोहोचू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते जर दोन्ही पण मोठे षटकार आले तर, किंवा तिन्ही पण मोठे फटके आले तर. कारण अपेक्षा इथं उंचावत चालल्यात इनकेस खांडवा संघाच्या, आणि त्या अपेक्षेला उतरता आलं पाहिजे. येस, अपेक्षांचं डोंगर आपण नक्कीच झेलता आलं पाहिजे. या ठिकाणी चेंडू झेललाय, तिथे फुल लेंथ होता, स्वीपचा प्रयत्न केला होता, चेंडू आदळला तो बॉडी लाईनला आणि तिथे एक सिंगलची प्राप्ती केली ओमकारने. ओमकार कॅप्टन आहे स्वतः. धावसंख्या 1 ने पुढे 41 वरती आहे NK स्पोर्ट्स खांडवा संघाची. NK मिस नामदेव काथोड पाटील. नामदेव पाटील म्हणजे विवेक पाटील साहेबांचे पितामह, काथोड पाटील म्हणजे आजोबा. येस, आणि त्यांचा वंशज असलेले आमचे सन्माननीय विवेकजी पाटील यांनी बांधलेला संघ आणि सुजित पाटील सोबतीला. येस, पुढचा चेंडू आविष्कारचा खाली ठेवतोय. आडवे झाले होते, बॅट सुद्धा आडवी केली, पण तो चेंडूला नीटसं वाचता आलं नाही. चेंडू खाली राहिला आणि बॅट चेंडूच्या वरून गिरली गेली, फिरली गेली, गिरवली गेली आणि ही किरवली आहे. या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे सर्वोदय चषकाची. शेवटचा चेंडू, धावसंख्या 41 वर. धावा थांबवल्या. मोठा फटका आला होता, ब्लास्ट आला होता जो षटकार मारेला आलेला ओमकारने, पण तो त्यांचा ओमकार नॉन स्ट्राईकला गेला. पण विनोद पाटीलची नजर इथे बसलेली आहे, पण तो फटके बसत नाहीयेत. चहूबाजूला फिल्डिंग पाहतायत ते. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिस, लॉंग ऑन पाहतो आपण. आणि इतका वेळ घेऊ नका प्लीज. समोर अगदी लॉंग ऑफला विनय पाटील आहे, त्याला पंच सांगतात की तुम्हाला इतकं क्लोज राहून चालताना नाही, थोडंसं वाईडिस झालं पाहिजे. डीप कव्हर पॉईंट घेतला एक, डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आहे. 30 सर्कलमध्ये गल्ली आहे आणि विजय पाटील मिड ऑफला आहेत. फटका कुठे गेलाय? फटका जातोय स्ट्रेट लेगच्या वरून. अरे बल्ला ने तलवार है, चीर दिया ऐसी धार है, फेक दिया जड़ दिया, छक्का. जबरदस्त इथे हक्का बुक्का करणारा छक्का मारलाय आणि अशा प्रकारे 4ही पण षटकं समाप्त झाली. धावसंख्या 47 पूर्ण झाली आणि ते 48 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी असेल ते गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे संघापुढे 24 दुने 48, 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज.
हा तुझा रोज येतोय देवाच्या सेवेला वाट बघतोय र भक्तांची सावरची मानाला 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 थँक्यू नक्कीच इथे वाट भक्तांची बघतोय आपला सावरीदेव प्रसन्न. जय सावरीदेव प्रसन्न या नावाची स्पर्धा सावरीदेव चषक 20-25 स्पर्धेचे दोन आमचे पिलर उत्कृष्ट व्यक्तिमत्व दोन आधारस्तंभ साई पालखीचे अध्यक्ष आपले किरवलीचे सन्माननीय आणि रामकथेचे सुद्धा अगदी ते अध्यक्षच म्हणूया आपण साईनाथजी कचरू बजागे सोबतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र आता प्रयत्न करणारे समाजसेवेसाठी स्वतःचं अगदी जीवन अर्पण करणारे गणेशजी मंगल बजागे यांची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला अनेकांनी मोलाचा हात दिलं ज्यामध्ये MD साहेब मदनजी दत्तू साहेब अमनेपाडा याचकडून मॅच द मॅचसाठी आम्हाला ट्रॉफी लाभली. प्रदीपजी शंदास पाटील माजी सरपंच अमनेपाडा याचकडून आम्हाला मॅच द मॅचसाठी कोल्ड्रिंक्स लाभलंय. गणेशजी मंगल बजागे यांच्याकडून स्वतः साहित्य आधारस्तंभ सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा मॅच द मॅचसाठी कॅप लाभलेली आहे. हनुमानजी बजागे साहेबांकडून आपण टॉस विनिंग कॅप्टनला थंड पेय देतोय. नवनाथजी चरपट पाटील सावध यांच्याकडून आम्हाला बेस्ट गोलंदाजसाठी कूलर लाभलाय. सोपानजी तिसकर यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅट्समनसाठी 3 स्टंप्स आणि बॅट लाभलेली आहे. तसेच विनोदजी पंढरनाथ बजागे किरोलीचे यांच्याकडून लेफ्टी विनोद यांच्याकडून बेस्ट गोलंदाजसाठी ट्रॉफी लाभली आहे. रॉकेटजी दिगाडकर म्हणजे RD यांच्याकडून आपल्याला मेवदी सिरीजसाठी सायकल लाभली आहे. भारामदादा मेहर बाबगावचे उद्योगपती यांच्याकडून सन्मान चिन्ह लाभलेत. सायनाजी कचरू बजागे यांच्याकडून 1, 2, 3 या नंबरसाठी आम्हाला सुंदर ट्रॉफीज लाभलेत. तसेच अरुणजी बाळराम बजागे किरोळ यांच्याकडून मेवदी सिरीजसाठी ट्रॉफी. गणेशजी पाटील सावचे उद्योजक यांच्याकडून बेस्ट फलंदाजसाठी ट्रॉफी. तसेच सत्यविजय अंकुश बजागे किरोली यांच्याकडून शाल लागलेले आपल्याला. तर रामकृष्ण हरी काकडे अमनेपाडाचे यांच्याकडून आम्हाला मॅचसाठी कोल्ड्रिंक्स लाभले आहेत. आणि आपल्याला एक नुकतंच सिलिंग फॅनसुद्धा लाभलेला आहे. ते देवीदास अंकुश घरत यांच्याकडून उत्कृष्ट फिल्डरसाठी ते एक अनोखी बक्षीस लाभलेले आहे सिलिंग फॅन. तसेच हेमंत रामचंद्र भोईर सन्मान चिन्ह. संजय लक्ष्मण भोईर सन्मान चिन्ह. माणिक अंकुश भोईर सन्मान चिन्ह. रोहित बुतराम बजागे शाल. काशीनाथ शिवराम बजागे माजी उपसरपंच शाल. पंढरनाथ मोतीराम बजागे शाल. केशवजी राजाराम बजागे तसेच ऋतिक संतोष बजागे बॉल. आणि बघा हा बॉल कुठे गेलाय. तोच बॉल जे बॉल दिलेत आमचे बजागे साहेबांनी त्या बॉल काही ते बँड बजा दिया जट दिया छक्का. तर त्यानंतर विलासजी भगवान पटेल यांच्याकडून सुद्धा आम्हाला चेंडू लाभलेत. नितीनजी बलराम बजागे यांच्याकडून सुद्धा आम्हाला पाणी व्यवस्था लाभली आहे. तर ह्या सामन्यामध्ये क्रिकेटची व्यवस्था का असेल बघूया आपण. धावांची व्यवस्था का असेल ती सर्व व्यवस्था तुम्हाला ऐकवणारे आमचे अगदी चांगले व्यवस्थापक कॉमेंटेटर मिस्टर योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. वेलकम सर. षटकार आलाय. धन्यवाद मनोज कारवे सर. एका श्वासामध्ये तुम्ही सर्वांचे मात्र या ठिकाणी आभार व्यक्त केले. कारण आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. कारण सर्व हे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतो एवढी मोठी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. सौरदेव चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार सध्या आपण पाहत आहोत. आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज जयचं मात्र स्वागत केलं फलंदाजानं षटकाराने. अजून एक हाफ ट्रॅकर लेंथ होती, हाफ बॉल होती आणि त्याच्यावरती पुन्हा ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. चेंडू त्याला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सावरी देवाला पाहू किरवली गावाला जाऊ माझ्या देवाला पाहू किरवली गावाला जाऊ सावरी देवाला पाहू. पाहू शकाल या ठिकाणी वेगाने वारे सुद्धा मात्र ऑन साइडला वाहतात आणि त्या वाऱ्यांचा मात्र कुठेतरी फलंदाज विजय पाटील पूर्णपणे फायदा घेतोय. आणि या बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आणि तदनंतर फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. आज पाहू शकाल या सामन्यामध्ये विवेक पाटील सुद्धा इनॅक्शनमध्ये आहेत. येस पाहू शकाल शॉट मिड विकेट रिझनमध्ये त्याला तुम्ही पाहू शकाल. परंतु या ओव्हरमध्ये जयेश जोशी आता मात्र काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करेल का, काही बदल करण्याचा प्रयत्न करेल. बदल झाला परंतु त्याच अनुषंगाने शॉट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात होते. क्षेत्ररक्षक चांगलं झालं परंतु चित्त्याच्या सप्लायने मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आणि वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती पोहोचला विजय पाटील. लक्ष आपण जर पाहिलं तर 12च्या धावगुतीने मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. कारण 48 धावांचा पाठलाग सध्या मात्र या ठिकाणी करायचा आहे. गावदेवी विहाणा स्फोट
पीसीए संघाला. तसेच जर पाहिलं तर या सत्रामध्ये आतापर्यंत गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसीए संघाने 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. एनके स्पोर्ट खांडवल संघाने स्पर्धा जिंकलेली आहे. दोघांकडे चांगला अनुभव आहे या चालू सीझनमध्ये. परंतु सर्व लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह 20 मध्ये विनय पाटीलचे षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक दूरवरून येत असतात, कारण त्यांची ही वेगळी झलक आणि वेगळी अदा पाहतोय. जबरदस्त फटका. काय फटका केला, अगदी सरळ बाटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह परफेक्टली मिडल ऑफ द बाट आणि चेंडू पाहू शकला अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून अगदी पाठीमागे जाऊन मात्र लँडिंग झालाय. आणि या ओव्हरमध्ये येणारा जयेशच्या अगेन्स्ट तिसरा षटकार पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 19 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या पीसीए संघाने. लक्ष जरूर 48 धाबांचा आहे, परंतु ज्याप्रमाणे खेळ सध्या सुरू आहे असं वाटते की लक्ष तर मात्र सोपं होतो की काय, कारण बॅटिंग लाजबाब दूरवर करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा कॉट बिहाइंड विनय पाटीलच्या केलीवरती अंत लावला गेला आणि अखेर पहिली सफलता जयेश जोशीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. माझ्या सावरी देवाची आहे कहाणी ही लाख मोलाची. कोरोना कालामधी नाय हानी होऊ दिली गावाची. भक्तांचा कांढा येऊन सावरी देवाला लागला पाहू. मुखात सावरी देवाचं नाव भजनात लागला गाऊ. हे किरवली गावाला जाऊ सावरी देवाला पाहू. किरवली गावाला जाऊ. जरूर किरवली गावाला जाऊ आणि सावरीदेव चषक पाहू असं या गाण्यामध्ये बोल आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. आणि इथे मात्र पाहू शकाल ज्या विकेटची आवश्यकता होती टीमला, ती विकेट्स मात्र अखेर विनय पाटीलच्या माध्यमातून प्राप्त करून दिली. आणि विनंती करतोय पहा, सामना सुरू असताना कुठल्याही चालकानं मैदानाच्या आतून प्रवेश करू नका. पहा विनोद पाटील अजूनही मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवतोय, चीरअप करतोय. कम ऑन बॉईज, कम ऑन बॉईज. परंतु या ठिकाणी फटका हवेत आला आणि चेंडू चालला. हो हो, काय प्रयत्न होते जितेश जोशीचे. आय थिंक झेल लगभग 99% तो त्याने मात्र हातामध्ये चिपकला होता, परंतु त्या ठिकाणी ऑफिशियल पंचाने मात्र टीबी पंचाची मागणी केली की ज्यावेळी जितेशने झेल पकडला होता आय थिंक त्यावेळी त्याचा जो शरीराचा भाग आहे तो सीमारेषेला टच आहे की नाही हे पाहण्याकरिता आता मात्र आमचे ऑफिशियल पंच आय थिंक उमेश केणेसर सध्या आमच्या शोभतीला आहेत. तसेच जर पाहिजे तर याच विभागाला लागणारे कृष्णा केणेसर सुद्धा मात्र चांगली कामगिरी या विभागामध्ये सातत्याने करत असतात, परंतु जबरदस्त प्रयत्न. डिसिजन पेंडिंग. अगदी क्लोज पिक्चर आहे, त्याचमुळे मात्र थोडासा वेल मात्र या ठिकाणी घेतला जातोय.
प्रत्येक संघासाठी आता मात्र प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे, प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंच कृष्णा केडे सर मात्र पाहू शकाल जास्त वेळ घेत आहेत कारण कुशल मुवमेंट आहे. उमेश केणे सर आणि टीव्ही पंचाने आमच्यावर तर निर्णय फुसवला हा षटकार आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या जर पाहिली गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघाची तर एक गडी बाद 25 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या म्हणजे एकूण जयेशच्या विरोधात 4 षटकार आले आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांचं इथे मात्र संरक्षण करावं लागेल टीम NK स्पोर्ट खांडवल संघाला. आणि त्याच अनुषंगाने हे दृश्य पाहिल्यानंतर विवेक पाटील स्वतः आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत आहेत. आणि तसे पाहिलं तर त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी अशाप्रमाणे चमत्कारी गोलंदाजी मात्र केलेली आहेत. परंतु आज त्या चमत्काराची खास आवश्यकता आहे टीम NK स्पोर्ट खांडवल संघाचा आपण विचार केला तर समोर पाहू शकाल विजय पाटील, त्याच्या सोबतीला पाहू शकाल पियुष पाटील. आता मात्र या ठिकाणी 1 डाऊनला बढोतरी दिली गेली. चला वेळ आता थोडंसं कमी घ्या. विवेक पाटील राऊंड द विकेटनं सध्या मारा करतोय. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस इथे मात्र आपल्याला जास्तीत जास्त मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु 18 चेंडूमध्ये 23 धाबांचा इथे मात्र संरक्षण केला जाणार का. 48 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. पहिला चेंडू पाहू शकाल थोडासा फ्लाईट होता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये झपकन वळला परंतु विकेट किपरला मात्र तो चेंडू परफेक्टली कलेक्शन करता आला नाहीये. आणि त्याचवेळी मात्र चेंडू पाहू शकाल विकेट किपरच्या अगदी पाठीमागे गेला आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केला तोपर्यंत मात्र 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. हेच तर वैशिष्ट्य आहे विवेक पाटील की तो जास्तीत जास्त चेंडू फ्लाईट देत असतो. फलंदाजाला असं वाटतं की हा ओव्हरपिच चेंडू असेल परंतु त्याचा टप्पा पीक करणे एवढं सोपं नाहीये. हो पुन्हा लेग कटर. चेंडूला मात्र वळवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. चेंडू पाहू शकाल जमिनीच्या साईडने चला मिड विकेटला. 1 धाव पुन्हा तिथे मात्र पूर्ण केली. पियुष पाटीलच्या बाटपतून सिंगल धाव पाहिली आणि त्या मात्र प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल धाबा धोंडण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. आणि 27 धाबा आतापर्यंत धावफलक्यावरती लागल्या गेल्या. जरूर जो संघ जिंकेल चालू सामन्यामध्ये तो संघ लगेच आजच्या दिवसातील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये जय खांडवल बस संघाच्या विरोधात खेळणार आहे. हा ओव्हरपिच चेंडू होता. ही लेथ विजय पाटीलने ओळखली आणि पाठवलं त्याला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी. गिरवली गाव झालं पावन सार देव माझा खंडोबाचा अवतार. बॉल टू रन इक्वेशन आता मात्र पाहू शकेल 15 चेंडू शिल्लक आणि 15 धावांचीच आता मात्र अजूनही आवश्यकता आहे. टार्गेट जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणात तिथे मात्र उभारला होता सेट केला होता परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी
जास्त दाबा जयेश जोशीने खर्च केला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज थोडीशी आपल्याला कमकुवत आपण पाहत आहोत. पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा लेकट टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला टर्न प्राप्त झालाच नाही. सरळ चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून चला विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. सिंगल धाव तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपात, आय थिंक वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी खर्च केली. पुन्हा ओरपीस चेंडू, लेंथ उलगली, स्विंग करण्याचा प्रयत्न विवेक पाटील वारंवार करतोय, परंतु आज विजय पाटील थांबणार नाहीये. काय बॅटिंग करतोय या विवेकच्या अगेन्स्ट दुसरा षटकार. माझा खंडोबाचा अवतार भक्त दर्शन येते फार देव तुझी महिमा अपरंपार तुझी महिमा अपरंपार देव तुझी महिमा अपरंपार नव्या वर्षाला तुझ्या दर्शना भक्तांची गर्दी जमली र नव्या वर्षाला या षटकाराच्या सहाय्याने एकूण 40 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 8 धाबांची आवश्यकता. 14 चेंडू शिल्लक आहेत. काय बॅटिंग आपण पाहतोय आज. विजय पाटील सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात खेळ साकार करतोय. 4था षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहत आहोत. अजून एक ठोकलाय विजय पाटीलला आणि हाच चेंडू चालू वाईडिश लॉंगांच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. गर्दी जमली र सावरी देव माझा नवसाला पावलाय र सावरी देव माझा नवसाला पावलाय र सावरी देव माझा हंसाला पावलाय सिक्सर हॅट्रिक कंप्लीट बाय विजय पाटील. 46 लॉस ऑफ 1 विकेट. विजयासाठी फक्त एका धावेची आता मात्र 2 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या 11 चेंडूमध्येच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 46 धाबा जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये आता मात्र फक्त 2 धाव्यांची गरज. एकतर्फा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहिला. म्हणजे या सामन्यामध्ये आपण म्हणू शकतो या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा मात्र पिछे संघाने जिंकली आणि हा सामना सुद्धा मात्र पूर्णपणे जिंकण्याच्या तयारीत आहेत. फक्त 2 पावलं दूर विजयापासून. पुन्हा ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि पाहू शकाल सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकून हा सामना फिनिश केलाय विजय पाटीलनं. अभिनंदन विजय शेठ पाटील, अभिनंदन गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे अँड हार्ड लक विवेकजी पाटील, हार्ड लक सुजितजी पाटील अँड हार्ड लक NK स्पोर्ट खांडवल. विवेकजी पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. खास इन्व्हिटेशन आहे तुम्हाला गणेशजी बजागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. ज्याने 48 धाबाचा पाठला करत असताना नाबाद 37 धाबा ठोकल्या. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 6 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिल्याने तो खिलाडू आहे लेजंड ऑफ पीस मिस्टर विजय पाटील. चला विजय पाटील आपण सामनावर पुरस्कार घेण्यासाठी या आणि नाणेफेकीसाठी पाहू शकाल आजच्या दिवसातील शेवटचा सामना गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष जय हनुमान खांडवल बी. सन्माननीय सुरेशजी दिघाडकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विजय थोडंसं फास्ट या. जे आपले कुणाल दिघाडकर आहेत त्यांची पिताश्री आहेत सुरेशजी दिघाडकर यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. चला सुरेशजी दिगाडकर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करा आणि सन्माननीय खांडवलगावचे युवा उद्योजक त्यांचे सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय विवेक शेठ पाटील यांना विनंती करतो या हेड कॅप आणि शीतपेय ॲपी फीज आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करूया आणि लगेच आपण दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणे